झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, पोलीस झाला पाहिजे, IAS झाला पाहिजे, कोणत्या तरी पदावर आपले गेले लोक गेले पाहिजे, आपले मुलं गेले पाहिजे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. मातंग समाजाने आपण एकाचे पाय घालण्यापेक्षा वेळ घालण्यापेक्षा समाज कुठेतरी एकत्र आला पाहिजे, समाजाची कुठेतरी प्रगती झाली पाहिजे. आणि समाजाने सगळ्यांना विनंती असेल की येणाऱ्या आता जी भाऊ वाजत गाजत नाचत जी जयंती आपण साजरी केली, इथून पुढची जी जयंती असेल हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण साजरी करू. इथून पुढच्या जयंतीमध्ये जे जे मान्यवर येते, जे जे बाहेरचे जे नेते येते, प्रत्येक पदाधिकाऱ्याला, प्रत्येक मान्यवराला, प्रत्येक जे नेते आमदार खासदार जे येते प्रत्येकाला फकीरा कादंबरी ही माझ्यातर्फे आणि मी लवजी शक्तिशाली गुरुचाराच्या वतीने मी त्यांना वाटतो फकीरा काय चीज आहे ही त्यांना दाखवून द्या, अण्णाभाऊ साठे काय चीज आहे ही त्यांना दाखवून द्या. समाज
जिथं मी जयंतीला जातोय तिथं प्रत्येक ठिकाणी सांगतो की 1 ऑगस्टला ही शिरूर शहरात जयंती होणार आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा. आता इथून पुढे जे काय होणार आहे, आरक्षण भेटणार आहे आपल्याला, ह्याच्यातून मुलं शिकले पाहिजेत. भरपूर काय आहे, पण आता मला काय बोलता येत नाही, त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लेवाय नाही करत मी. चला, जय लवजी, क्रांतिकारी जय लवजी. जास्त काम करणं खरंय भाऊ. आज आपल्या समाजाला त्याची गरज आहे, एकत्र येण्याची गरज आहे. आत्ताच मला चेतन भाऊ पण सांगत होते नियोजनाच्या बाबतीत यापुढं नक्कीच आपण त्याबद्दल आपण 100% विचार करू. कुठेही ढिसाळ कार्यक्रम होणार नाही याची जबाबदारी समाज म्हणून मी पण घेतली पाहिजे आणि बसणाऱ्या प्रत्येकाने ती जबाबदारी घेतली पाहिजे. पुढे समाजाला काय गरजेचं आहे, जयंतीत मिरवणूक काढणे, वाजवणे, नाचणे याच्या पलीकडे जाऊन मी तर सांगेल की आपल्याला समाजाला खरी गरज आहे ती शिक्षणाची. अण्णाभाऊ साठे डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. आमचे बंधू बंटी जोगदंड ह्यांनी बऱ्यापैकीच भारी असं म्हणजे दंड थुकून आणि मिशावर ताव टाकून भाषण केल्यामुळं बाकी काय आम्हाला बोलण्यासारखं शिल्लक ठेवलेलंच नाहीये. तसंच मी नागेश भाऊ साळवे आणि त्यांची टीमचं मनापासून धन्यवाद करते. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं, आमचे सत्कार वगैरे केले. लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी सगळ्यांना त्यांनी मानपान दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि इथंच थांबते. जय लवजी, जय अण्णा, जय भीम. अनेक लोक म्हणतात अण्णा भाऊंनी काय केलं, त्यांना माझं प्रत्युत्तर आहे. अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवी तालुका वाटेगाव हे त्यांचं गाव. अतिशय दुर्गम भागात त्यांचा जन्म झाला. आपल्याला माहिती असलं पाहिजे अण्णा भाऊंचं गाव, त्यांचा इतिहास आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मातीसाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा तुम्ही सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक असं आभार मानतो. प्रशांत भाऊ, या सोहळ्यासाठी शिरूर शहर असेल, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव, वाघोली या ठिकाणून गणेगाव असेल, बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. लवजी शक्ती सेनेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी सर्वांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी स्नेह भोजन करून सर्वांनी मार्गस्थ व्हायचे.